राधानगरी तालुक्यातील पिरळ आणि परिसरातील नागरिकांना नवीन वस्तूंच्या मार्केटिंगच्या नावाखाली मोठा गंडा घातलाय। 20 ते 25 वयोगटातील 7 ते 8 महिला आणि तरुण पिरळ गावात आले होते। त्यांनी नवीन LED कंपनीच्या चार्जिंग बल्बची जाहिरात करत 600 रुपयांना 2 बल्ब खरेदी केल्यानंतर 1000 रुपये किमतीचा फोन, कुकर, गॅस, शेगडी असं साहित्य मिळणार असल्याची बतावणी करून पैसे गोळा करून हे भामटे पसार झालेत। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए या म्हणीचा प्रत्यय राधानगरी तालुक्यातील पिरळ आणि परिसरातील गावातील नागरिकांना आलाय। नवीन वस्तू मार्केटिंगच्या नावाखाली काही तरुणांनी ग्रामस्थांना हजारो रुपयांना गंडा घातलाय। या योजनेचा लाभ फक्त पहिल्या 10 नोंदणीकर्त्यांनाच मिळणार असल्याचं सांगून लोकांना आकर्षित केलंय। आकर्षक योजनेमुळे काही जणांनी त्वरित नोंदणी केली आणि पैसे भरले, मात्र नंतर विक्रेत्या महिला आणि तरुण पैसे गोळा करून गायब झाले। त्यानंतर फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं। अशा प्रकारच्या घटना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वारंवार घडत असूनही लोक फसतात। स्वस्त दरात वस्तू मिळवण्याच्या उद्देशानं हजारो रुपयांची फसवणूक होते। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। पोलिसांनी अशा फसवणुकीच्या घटनांवर कडक कारवाई करावी आणि नागरिकांनीही जागरूक राहणं गरजेचं आहे। पिरळमध्ये महिला आलत्या बल घेऊन आणि बल पण चांगलं नाहीत आणि आमच्या पाठीला आली घ्या म्हणून, आणि ती वस्तू 4 वाजेपर्यंत येणार म्हणली, म्हणून आम्ही पण घेतलं। वस्तू येणार आहेत म्हणली, 3 वस्तू तुम्हाला मिळणार म्हणली, म्हणून आम्ही पण घेतलं। आणि त्यात आम्हाला फसाय झाले। 4 वाजेपर्यंत येतो म्हणलीत, म्हणून 600 रुपये सिगडी देतो म्हणलीत, मोबाईल देतो म्हणलीत आणि कुकर देतो म्हणलीत। बैल आम्ही रविवारी सकाळी दुपारी 2 वाजता गावात जे फिरणारी आली त्यांच्यापाशी घेतलं पण तिने आम्हाला फसवलं की तुम्हाला कुकर, जिओचा मोबाईल आणि हे देतो, शेगडी देतो म्हणली। आणि 4 वाजेपर्यंत आम्ही येता म्हणला, ती का परत आम्ही फोन लावला, तिने फोन उचलला नाही, म्हणून आम्ही आता त्यांच्यावर कंप्लेंट करायला लागला। 600 रुपयांचे 2 LED बल्ब घेतल्यानंतर रजिस्टर पावती दिली। त्यानंतर साहित्याची चौकशी केली असता तुमच्या गल्लीतील रस्ता अरुंद असल्यानं मोठी गाडी गल्लीत येत नाही, त्यामुळे आम्ही गाडी चौकात लावली असून आपल्याला काही वेळात वस्तू घरपोच होणार असल्याचं भामट्यांनी सांगितलं। मात्र साहित्य न मिळाल्यानं पैसे भरलेल्या लोकांना शंका आली। दिलेल्या रजिस्टर पावतीवरील मोबाईल स्विच ऑफ होते। नागरिकांनी गाडीच्या शोधासाठी चौकात धाव घेतली। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। काही तरुणांनी या लोकांचा शोध घेण्यासाठी पिरळ आणि आजूबाजूच्या गावातून शोध मोहीम राबवली। तोपर्यंत भामट्यांनी हजारो रुपयांची रोकड गोळा करून पोबारा केला होता।